नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भात. आत्ताच एक व्हिडिओ शेअर केला, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. प्रश्न काय होते त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आलेला आहे मला, की ताई आमच्या कुटुंबामध्ये सरकारच्या नोकरीचा लाभ घेत आहेत किंवा त्यांच्या पेन्शनचाही लाभ घेत आहेत किंवा आमच्या कुटुंबात 4 व्हीलर पण आहे, आमच्या कुटुंबात ITR पण भरत आहेत, तर आम्ही जर निकषामध्ये नाही बसलो तर आमचे फॉर्म अपात्र होणार का? असे तुमचे मला प्रश्न आलेले आहेत. तर ज्याही महिला निकषामध्ये बसणार नाहीत त्यांचं काय होणार आहे, त्यांचे फॉर्म अपात्र होतील, पात्र होतील, या संदर्भात मी सविस्तर व्हिडिओची खाली लिंक दिली आहे. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा. शेअर का करा, तर बऱ्याच महिलांना आता बरेच प्रश्न पडलेले आहेत. बऱ्याच महिला KYC करू शकल्या आहेत. ज्यांनी KYC केली त्यांचे सुद्धा बऱ्याच महिलांचे फॉर्म अपात्र होणार आहेत. तर काय आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच दिलेला आहे व्हिडिओ, पहा शेवटपर्यंत. आज 4 वाजता सुद्धा आपला एक व्हिडिओ येणार आहे, तोही तुमच्याच प्रश्नांवरती आहे, जे तुम्ही प्रश्नांमध्ये चुका केलेल्या आहेत त्या संदर्भात आपला व्हिडिओ 4 वाजता येणार आहे. तर नक्की तो व्हिडिओ सुद्धा सर्वांनी पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.